मेलघाट की स्वयंसेवी संस्था खोज के कार्यकर्ताओं और एडवोकेट बंड्या साने ने दावा किया कि मेलघाट से बड़े प्रमाण में स्थानीय लोगों का रोजगार के लिए पलायन हो गया है। खुद उन्होंने बडनेरा परिसर के 20 ईंट भट्टों की निगरानी की तो वहां 208 बच्चे शाला और आंगनवाड़ी से दूर नजर आए। इन बच्चों की पढ़ाई का नुकसान हो रहा है। शासन और प्रशासन इस मामले में बेफिक्र होने का आरोप एडवोकेट साने ने लगाया। संवाददाता सम्मेलन को संबोधित करते हुए साने ने गौरखेड़ा कुंभी और चिखलदरा के खटकाली गांव के ज्वलंत उदाहरण मीडिया के सामने रखे। साने ने दावा किया कि गांव की 7 गर्भवती महिलाएं भी ईंट भट्टों पर गई है। उन्होंने शिक्षा का अधिकार अधिनियम का उल्लेख कर कहा कि मेलघाट के बच्चों की ओर शासन प्रशासन उपेक्षा कर रहा है। नमस्कार, मी शोभा तायडे। मी वीटभट्टीवरच्या मुलांची कामगारांच्या मुलाशी अभ्यास वर्ग घेते। ते मुलं कुठल्याच शाळेत जात नाहीत। आमच्याकडे साधारण 101 वीटभट्टे आहेत। 8 वर्षापासून मी माझी संस्था म्हणजे समर्पण बहुउद्देशीय संस्था वर्ग चालवतो। आम्ही पूर्ण आमच्या याच्यावर म्हणजे काय म्हणतात त्याला कुठलीही मदत न घेता आम्ही आमच्या ओन याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी चालतो। आणि प्रत्येक तिथे साधारण 100 वीटभट्टे आहेत। 5 ते 25 पर्यंत कुटुंब प्रत्येक वीटभट्टीवर आहेत। तर शाळेत न जाणाऱ्या मुलांची संख्या साधारण 5 तरी असावी। पावसाळा संपत आला की ते लोक येतात आणि नंतर जातात। आम्हाला कुठल्याही सोयी नाही आहे। स्त्री पुरुषांचे वेगळे आजार त्याच्यासाठी आम्ही आरोग्य शिबिर सुद्धा भरवतो। 2017 पासून मी काम करते आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला डोर स्टेप स्कूलची मदत मिळाली 2 वर्ष। आता आम्ही आमच्या स्वतःच्या ऐपतीवर आणि जसं आम्हाला आहे अवेलेबिलिटी तो तसे वापरतो। समाचार संकलन अशोकभाई जोशी।